नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अरे वा, छान. म्हणजे मस्त मजेत आहात ना? खूप छान. तसेच आनंदात आणि मजेत राहा. अरे हो, पण अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. कारण आपल्याला आपले भविष्य आदर्श व सुंदर करायचे आहे. त्यासाठी अभ्यास करणं खूप खूप गरजेचे आहे. असो, आता आपली 10वी परीक्षा जवळ येत आहे. हो, पण तुम्ही घाबरण्याचे कारण नाही. कारण आपला 70% अभ्यास शाळेत झाला आहे. आणि 10% अभ्यास आपल्या प्रिलियममध्ये म्हणजे सराव परीक्षेमध्ये होणार आहेच. 20% अभ्यास आता आपण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा पेपर म्हटला म्हणजे घरादारापासून सगळ्यांना आपली काळजी असते. पण आपण सर्व खूप हुशार आहात, हो ना? अगदी बरोबर. चला, आता आपल्याला मराठी विषयात 75 ते 80% गुण कसे मिळवायचे ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण आपल्या पेपरची गुण विभागणी पाहूया. गद्य विभाग 18 गुण, पद्य विभाग 16 गुण, स्थूल वाचन 6 गुण, भाषा अभ्यास 16 गुण, उपयोजित लेखन 24 गुण आणि अंतर्गत मूल्यमापन 20 गुण. असा आपला 10वीचा 100 मार्कांचा पेपर असतो. पाठ्यपुस्तकातील पाठांवर 40 गुण, व्याकरण उपयोजित लेखन मिळून 40 गुण, असा आपला 80 गुणांचा लेखी पेपर असतो. मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील पाठ आपण घरी मोठ्याने म्हणजे आपल्याला ऐकायला एवढ्या मोठ्या आवाजात वाचायचा आहे. एक पाठ कमीत कमी 5-6 वेळा वाचून झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला उतारा दिलेला असतो. त्या उतारावरील कृती झटपट सोडवता आल्या पाहिजेत. आणि त्यामुळे काय होतं, आपला वेळही वाचतो आणि म्हणून हा पाठ आपण 5-6 वेळा वाचलाच पाहिजे. तसेच पाठ सुरू होण्याआधी लेखकांची व पाठांची थोडी माहिती म्हणजे सारांश दिलेला असतो. ही माहिती मन लावून वाचायची. लेखक व पाठाचे नाव पाठच करून टाकायचे. जेव्हा आपण स्वतः स्वमत लिहितो तेव्हा सुरुवातीला हा भाग त्यात लिहायचा असतो. नंतर उत्तरात काय दिले आहे याचा विचार करून छान असे स्वमत लिहायचे आहे. आणि हो, स्वमत लिहिताना आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडायचे. म्हणजे नकारात्मक विचार न मांडता होकारात्मक पॉझिटिव्ह विचार मांडायचे. 18 ते 20 ओळीमध्ये आपले स्वमत लिहून काढायचे आहे. तसेच पेपरमध्ये काही आकृत्या दिलेल्या असतात. त्या आकृत्या जशा दिल्या आहेत ना, अगदी तशाच आपण पेनाने काढायच्या आहेत. त्यासाठी आपण जॉमेट्री शेप स्टेन्सिलचा वापर आपल्याला करायचा आहे आणि पट्टीचा सुद्धा आपण वापर करू शकतो. अपठित उतारा हा 2-3 वेळा वाचा. त्यात काय दिले आहे ते नीट पहा आणि नंतर कृती सोडवा. कसं आहे, अपठित उतारा हा आपण वाचलेला नसतो. त्यामुळे त्या उतार्यावरील प्रश्न कृती सोडवताना आपल्याला तो 2-3 वेळा वाचल्यानंतर त्याची उत्तरं छानपैकी लिहिता येतात. आता आपण गद्य विभागाकडे वळूया. यामध्ये आपल्याला एक कविता कृतीपत्रिकेत दिलेली असते. त्यावरून आपल्याला 8 गुणांच्या कृती सोडवायच्या असतात. त्यात कवितेमधील शब्दांचे अर्थ 2 मार्कांसाठी लिहायचे असतात. आणि यासाठी आपण प्रत्येक कवितेच्या शब्दार्थ पाठ करून ठेवायचे आहेत. तसेच कवितेचे नाव व कवी आणि कवयित्री यांची नावे पाठ करायची आहेत. त्यानंतरचा प्रश्न असतो काव्यसौंदर्यावर. यातील उपविभाग विचारसौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य इत्यादी. यानुसार आपल्याला उत्तर लिहायचे आहे. यामध्ये आपण कविता खूप सुंदर लिहिलेली आहे, मनाला भिडणारी आहे, शब्दरचना छान केलेली आहे, अशी वाक्य टाकू शकतो. कविता कोणत्या छंदात आहे, किती अक्षरांमध्ये आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल तर हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. तुम्हाला कविता का आवडली याचे योग्य उत्तर लिहा. यासाठी तुम्ही कविता 7 ते 8 वेळा वाचायला हवी. कारण जर आपण कविता 7-8 वेळा वाचली तरच आपल्याला ती का आवडते किंवा का आवडली नाही हे आपण लिहू शकतो. आणि यासाठी आपल्याला सारांश वाचणं फार महत्त्वाचं आहे. कवितेचा विषय आपल्याला त्यामुळे कळतो. कवितेचा परिचय वाचला पाहिजे, तो समजून घ्यायला हवा. कारण हे सगळं जर आपण व्यवस्थित वाचून ठेवलेलं असेल तर आपल्याला कवितेवरील जे प्रश्न असतात ते अतिशय योग्य रीतीने सोडवता येतात, लिहिता येतात. त्यानंतर तिसरा विभाग आहे स्थूल वाचन. या घटकावर असतो. या विभागाला 6 गुण दिलेले असतात. यात टिपा लिहा,
आणि स्वमत किंवा अभिव्यक्तीवर कृती दिलेल्या असतात. यामध्ये पाठावरील जो स्वाध्याय दिलेला असतो त्याचा चांगला अभ्यास करावा. यावरच सहसा कृती विचारल्या जातात. म्हणून स्वाध्यायाचा चांगला अभ्यास करावा. चौथा विभाग येतो भाषा अभ्यास. याला 16 गुण असतात. त्यातील पहिले 8 गुण व्याकरण घटकावर आधारित कृती असतात. त्यासाठी आपल्याला वाक्यप्रकार, त्यांची नावे नीट लिहिण्याचा सराव करावा. उत्तर आपल्याला येते ते बरोबर असते, पण लिहिताना शब्दरचनेत चुका होतात. त्या टाळाव्यात. यासाठी प्रश्नार्थक, विधानार्थी, आज्ञार्थी हे शब्द नीट लिहावेत. वाक्प्रचार, वाक्प्रचारांचे अर्थ पाठ करावेत. तसेच वाक्यात उपयोग करताना वाक्प्रचारांचा वापर करावा. त्यांच्या अर्थाचा नाही. काही वेळेस आपल्याला वाक्प्रचारांचा अर्थ कळतो, पण तोच अर्थ शब्दात मांडता येत नाही. अशा वेळी वाक्यात उपयोग लिहावा. पुढची कृती भाषिक घटकांवर असते. शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन, लिंग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सर्व एकूण 4 गुणांसाठी असतात. त्यानंतरची कृती असते लेखन नियमानुसार लेखन. यात अचूक शब्द ओळखा. 4 पर्याय आपल्याला दिलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण आपल्या पाठाच्या म्हणजे आपले लेसन संपल्यानंतर, पाठ संपल्यानंतर शेवटी काही शब्द दिलेले असतात. त्या शब्दांचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे वाक्प्रचार, म्हणी वगैरे जे काय असतील ते आपल्या पाठामधीलच असतात. म्हणून वाक्प्रचारांचाही चांगला अभ्यास करायचा. थोडक्यात काय की जर आपण पाठ व्यवस्थित रीतीने वाचला, तो समजून घेतला, तर आपल्याला संपूर्ण पेपर खूप व्यवस्थित रीतीने लिहिता येतो. पुढची कृती लेखन नियमानुसार लेखन म्हणजे तेच अचूक शब्द ओळखा आणि त्याचे पर्याय आपल्याला दिलेले असतात. त्या पर्यायामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो.